आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या बर्मिंगहॅमच्या लढाईमध्ये विराट कोहलीच्या टीम इंडियाने पाकिस्तानचा 124 धावांनी धुव्वा उडवून विजयी सलामी दिलेली आहे आणि या सामन्यामध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 41 षटकांमध्ये 289 धावांचं आव्हान दिलं होतं। पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सर्व टीम ही 164 धावांवरतीच त्यांची दाणादाण उडालेली आहे। सलामीचा अझर अलीचा अपवाद वगळता पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर सपशेल लोटांगण घातलेला आहे। आमचे स्पोर्ट्स प्रतिनिधी विजय साळवी आपल्याबरोबर आहेत। विजय, भारताचा दणदणीत विजय, भारताचा दणदणीत विजय आणि ज्या विजयाची मला वाटतं या देशातली 125 कोटी लोकसंख्या आहे ती सगळी वाट बघत होती, कारण या निमित्तानं पाकिस्तानवर एक विजय मिळवल्याचं एक जे सुख आहे, जो आनंद आहे तो या क्रिकेटच्या मैदानात उपभोगता येतो, तो आनंद साजरा करता येतो आणि म्हणूनच हा विजय भारतासाठी आणि या भारतातल्या साऱ्या जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कमालीचा विजय म्हणावा लागेल प्राजक्ता हा, कारण पाकिस्ताननं भारताला आव्हान दिलं होतं फलंदाजीचं आणि त्यावेळेला टीम इंडियानं अतिशय प्रतिकूल वातावरणात फलंदाजी केली। कधी पाऊस होता, कधी ढगाळ वातावरण होतं आणि त्या उलट पाकिस्तानच्या फलंदाजीच्या वेळेला मात्र अतिशय कडकडीत ऊन होतं, अतिशय आल्हाददायक वातावरण होतं, म्हणजे अनुकूल वातावरण होतं फलंदाजीच्या दृष्टीनं। पण भारतीय फलंदाज असतील किंवा भारतीय गोलंदाज असतील त्यांनी या सामन्यावर वर्चस्व गाजवलं आणि 124 धावांनी विजय मिळवून दिलाय टीम इंडियाला। प्राजक्ता, विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी, या विजयाबद्दल बोलण्यासाठी क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संसगिरी आता आपल्याबरोबर आहेत। संसगिरी, खरं तर पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर आधीच लोटांगण घातलेलं होतं आणि आता हा दणदणीत विजय पाहायला मिळतोय। जर योग्य शब्द वापरायचा तर असं मी म्हणेन की अक्षरशः चिरडलं। म्हणजे युद्धाचं जर तुम्हाला त्याचं अॅनॉलॉजी करायची असेल तर बांगलादेश युद्धामध्ये जसं पाकिस्तानने गुडघे टेकले होते ना, तसेच नेमके गुडघे ह्या क्रिकेट टीमनी भारतीय क्रिकेट टीम समोर टेकले असं म्हणायला हरकत नाही। आणि प्रत्येक विभागात एक तर आपली जी बॅटिंग होती भारताची अप्रतिम झाली। पाकिस्तानच्या गोलंदाजीबद्दल कौतुकाने बोललं जात होतं, पण पाकिस्तानचे गोलंदाज काहीही करू शकले नाही। एक अमीर सोडला तर कुठलाही पाकिस्तानी गोलंदाज विकेट काढेल असं वाटलं नाही आणि भारतात प्रत्येकाने धावा केल्या। ज्या वेळेला पाकिस्तानची बॅटिंगची वेळ आली त्यावेळेला अर्थातच भारताची गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट आहे असं सर्वजण म्हणत होते आणि त्यांना मस्त लोडाला टेकण्यासाठी 318 धावा होत्या, त्यामुळे त्यांच्यावर दबाव नव्हता। पण त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी टाकली, ज्या पद्धतीने टप्पा ठेवायला पाहिजे, ज्या पद्धतीने दिशा ठेवायला पाहिजे ते त्यांनी ठेवलं। क्षेत्ररक्षणात मात्र आपण पाकिस्तानची बरोबरी थोड्या काही प्रमाणात केली, ते सोडलं तर हा विजय म्हणजे दणदणीत विजय, त्यांचे गुडघे टेकणं असंच म्हणायला लागेल। संसगिरी सर, त्याचबरोबर जर आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर पाकिस्तानला अतिशय चांगल्या वातावरणामध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती। पाऊस देखील थांबला होता, कडकडीत ऊन देखील पडलेलं होतं, निसर्गाने दोनही हातांनी संधी दिलेली होती पाकिस्तानला, मात्र त्याचा लाभ त्यांना उठवता आला नाही। ही गोष्ट खरी आहे, पण तरी सुद्धा जी खेळपट्टी आहे ती खेळपट्टी इंग्लिश खेळपट्टी वाटतच नाही, ज्यावर गवताचं पातं नाहीये। हे भारतातून कुठून तरी आणून तिकडे बसवले असं वाटावं अशी परिस्थिती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने ज्या 318 धावा केल्या होत्या त्यानंतर पाकिस्तानचं अवस्थानच गळालं होतं। म्हणजे शेवटच्या 4 षटकामध्ये 70 धावा, म्हणजे ज्याला मी ब्लिट्झक्रिग म्हणतो तशा प्रकारची बॅटिंग झाली आणि तिथेच पाकिस्तान हरलं। म्हणजे ज्याला बॅटिंग आउट द टीम म्हणतात ना, त्या प्रकार ते झालं। फक्त शिक्कामोर्तब करायचं होतं आणि ते शिक्कामोर्तब भारतीय गोलंदाजांनी केलं। एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग हा सोपा नसतो आणि पाकिस्तानची जी बॅटिंग आहे ती तशी अपरिपक्व आहे। त्यांच्याकडे गाजलेला असा एकही फलंदाज नाही आहे, नावाजलेला असा एकही फलंदाज आहे, काही टॅलेंटेड फलंदाज आहेत, पण त्यांनी काम होणार नव्हतं। आणि भारतीय गोलंदाजांनी जसं मी तुला म्हटलं अप्रतिम गोलंदाजी टाकली, प्रत्येकाने टाकली, प्रत्येक वेगवान गोलंदाजांनी टाकली, त्याचबरोबर जडेजाने सुद्धा टाकली। त्याचा फायदा झाला, त्या दबावाखाली पाकिस्तान अक्षरशः कोसळलं। म्हणजे ज्या क्षणी आपण 318 केल्या त्या क्षणी 99% आपण जिंकणार याची मला तरी स्वतःला खात्री होती, जर पावसाने आपल्याला अडवलं नाही तर। नाही, आणि सगळ्या भारतीयांना याची खात्री होती की आज स्कोर कितीही होऊ देत पण टीम इंडिया जिंकणारच आणि टीम इंडिया जिंकलेली आहे। संसगिरी, तुम्ही आपल्याबरोबर राहाच। इकडे बर्मिंगहॅमच्या या लढाईमध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी दिली आणि त्या संधीचा भारतीय फलंदाजांनी पुरेपूर लाभ उठवला। सलामीच्या रोहित शर्माचं शतक 9 धावांनी जरी हुकलं असलं तरी त्याने शिखर धवनच्या साथीने दिलेल्या 136 धावांच्या सलामीने भारतीय डावाचा पाया रचला। मग विराट कोहलीने आणि नंतर रोहित आणि युवराज सिंगच्या साथीने रचलेल्या भागीदारांनी त्या पायावरती कळस चढवला। त्यामुळे टीम इंडिया 48 षटकांमध्ये
पाकिस्तानमध्ये 3 बाद 319 धावांनी त्यांनी मजल मारली. एवढा मोठा स्कोर उभा केला. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला विजयासाठी 324 धावांचं सुरुवातीला आव्हान देण्यात आलं होतं. आणि भारताच्या 5ही फलंदाजांनी या सामन्यामध्ये कशा पद्धतीने खेळी केलेली आहे, त्यांचा स्कोअर काय राहिलेला आहे यावर एक नजर टाकूयात. धवनने रोहितला दमदार साथ दिली. 65 चेंडूंमध्ये 68 धावा त्याने केल्या. 6 चौकार आणि 1 षटकार त्याने ठोकला. तर रोहित शर्माचं शतक केवळ 9 धावांनी हुकलं. 119 चेंडूंमध्ये 91 धावा त्याने केल्या. 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. युवराज तो तर खरंच मैदानात आला आणि त्याने कमाल करून दाखवली. 32 चेंडूंमध्ये 53 धावा त्याने केल्या. 8 चौकार आणि 1 षटकार त्याने ठोकला. कॅप्टन विराट कोहली 68 चेंडूंमध्ये नाबाद 81 धावा त्याने केल्या. चौकार 6 मारले आणि षटकार 3 लगावले. त्यामुळे या फलंदाजांची कामगिरी खरं तर भारताला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेली होती. हार्दिक पंड्याने देखील अगदी 6 चेंडूंमध्ये 20 रन्स केल्या. 3 षटकार त्याने लगावले. आणि हार्दिक पंड्याने अवघ्या 6 चेंडूंमध्ये फटकावलेल्या नाबाद 20 धावा देखील भारतीय डावाचं वैशिष्ट्य ठरलेले आहेत. या खेळीमध्ये त्याने डावखुरा स्पिनर इमान वसीमला लागोपाठ 3 षटकार ठोकलेले आहेत. तर लागोपाठ 3 षटकार हार्दिकने मारलेले आहेत. आणि या सगळ्या संदर्भात आता आपल्याकडे काही प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत. देशभरामध्ये हा आनंद आणि उत्साह साजरा केला जातोय. पाहूयात काही क्रीडा रसिकांच्या प्रतिक्रिया. सर्वत्र आनंद आणि उत्साह साजरा केला जातोय. भारत पाकिस्तान सामन्यासाठी कायमच संपूर्ण भारत सज्ज असतो आणि अशाच पद्धतीने जल्लोष जागोजागी पाहायला मिळतोय. टीम इंडिया जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. टीम इंडिया जिंदाबाद, जिंदाबाद. टीम इंडिया जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. हिंदुस्तान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. बधाई हो, बधाई हो. बधाई हो, बधाई हो, बधाई हो. बधाई हो, बधाई हो. बधाई हो, बधाई हो. लेकर समन बधाई हो. बधाई हो, बधाई हो, बधाई हो. टीम इंडिया बधाई हो. बधाई हो, बधाई हो. पार्वती नमः पार्वती पते. नमः पार्वती पते. त्यामुळे संपूर्ण भारतभरामध्ये अशाच पद्धतीने जल्लोष केला जातोय. संजगिरी आपल्याबरोबर आहेत. संजगिरी सर, युवराज सिंगला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलेला आहे. खरं तर त्याची खेळी देखील या डावामध्ये म्हणजे अचंबित करणारी होती. तो काय मैदानावरती आला आणि त्याने काय कमाल केली, काय सांगाल त्याच्या खेळाची आजची वैशिष्ट्य? त्याला जे मॅन ऑफ द मॅच दिलं ते अतिशय योग्य असं मला वाटतं, कारण त्याच्या खेळीने खऱ्या अर्थाने नूर पालटला. जर आपण आपल्या भारताच्या इनिंगकडे पाहिलं तर जेव्हा मोठा टॉवर उभा करायचा असतो त्यावेळेला पाया चांगला लागतो. तो पाया अर्थातच सुरुवातीला रचला गेला, पण त्या पायावर जेव्हा वरचे मजले भरावर चढवायचे असतात तेव्हा खाली येऊन कोणीतरी एक अटॅक करण्याची गरज होती. आणि बरोबर ती गरज
युवराजने भागवली. एक विचार करायचा की युवराज खूप वर्षानंतर खेळतोय, म्हणजे तो आत असतो कधी बाहेर असतो, तो फिट नव्हता, त्याला ताप आला होता, त्याला वॉर्मअप गेम खेळता आला नाही. पण मला वाटतं त्याला वॉर्मअप व्हायची गरजच नव्हती. तो पाकिस्तान बरोबर खेळतोय या नुसत्या विचारानेच वॉर्मअप होऊन आला आणि त्याला तो ताप आहे, तो ताप पाकिस्तानी गोलंदाजांना आणि फलंदाजांना खराब खुडुडी भरली असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्या पद्धतीने त्याने शॉट मारले, त्याची ती बॅकलिफ्ट आणि फॉलो थ्रू, म्हणजे अक्षरशः बुलेट ट्रेसर बुलेट जावेत तसे त्याचे फटके जात होते. फक्त उसळते चेंडू आले तर जरा तो साशंका वाटायचा, पण प्रत्येक चांगला चेंडू किंवा वाईट चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात आला, तो त्यांनी भिरकवला आणि रन्स केला. म्हणून त्याची खेळी अत्यंत महत्वाची होती. आणि त्या खेळीवर पुढचे जे आपला जो डोलारा होता, म्हणजे शेवटच्या 4 ओव्हर्समध्ये जे 70 रन्स काढले, त्याला चेव कॅप्टनला सुद्धा आला आणि मग कॅप्टनने सुद्धा तशा प्रकारची खेळी केली. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणून मला असं वाटतं की युवराजची खेळी होती. आणि त्याचबरोबर हार्दिक पंड्याबद्दल काय बोलायचं आता. 20 धावा त्याने केल्या फक्त 6 चेंडूंमध्ये आणि एका मागे एक म्हणजे 3 षटकार त्याने लगावले. काय बोलाल? मला असं वाटतं हार्दिक पंड्या भारतीय क्रिकेटला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे, पण ते स्वप्न पुढे सुद्धा खरं व्हायला पाहिजे. कारण आपण एका चांगल्या ऑलराऊंडरच्या शोधात होतो आणि तशा प्रकारचा आपल्याला ऑलराऊंडर वनडे मध्ये मिळालेला, जो खाली येऊन मोठे फटके मारू शकतो. त्याला धोनीच्या आधी पाठवला, याचा अर्थ त्याची काय ताकद आहे हे जाणवलं असेल. आणि त्याच्यानंतर तो गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे एक कमी वेगवान गोलंदाज घेऊनही खेळता येतं आणि मग आणखीन एखादा स्पिनर घेता येतो. हा एक फायदा हार्दिक पंड्यामुळे झाला. आणि जेव्हा त्यांनी खाली पाठवलं, पाकिस्तान विरुद्ध खेळत होता, कुठलाही दबाव त्याच्यात दिसला नाही. इनफॅक्ट IPL मध्ये खेळल्यासारखा तोच खेळला. IPLची एक मॅच पुढे खेळतोय असं वाटलं. 3 लागोपाठ षटकार मारले त्याने आणि जे काम त्याचं होतं त्यांनी केलं आणि गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली टाकली. तर हे हार्दिक पंड्या हे एक महत्वाचं अस्त्र आपल्याला या वनडेच्या निमित्ताने सापडलंय. तशा अर्थात ते डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे 1-2 मॅच मधून काही सांगता येत नाही, पण पुढे जर तो डेव्हलप होऊ शकला तर एक अतिशय चांगला उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, जो चांगली बॅटिंग करू शकतो आणि बॉलिंग करू शकतो, वेगात गोलंदाजी करू शकतो, असं आपल्याला एक अष्टपैलू खेळाडू मिळेल. त्यामुळे हार्दिक पंड्याबद्दल देखील हे सगळं बोलायला हवंय. मात्र त्याचबरोबर संजगिरी, अनेक प्रश्न आहेत आजच्या या सामन्याबद्दल. कारण प्रतिकूल वातावरणामध्ये टीम इंडिया ज्या पद्धतीने खेळलेली आहे, त्यानंतर टीम इंडियाची स्ट्रेंथ देखील वाढलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. या संदर्भात बोलायचंच आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा खेळ माझा. ब्रेकनंतर खेळ माझामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भारताने पाकिस्तानवरती दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने विजयी सलामी दिलेली आहे. संपूर्ण भारतभर विजयी जल्लोष साजरा केला जातोय. थेट जाऊयात पुण्याला. आमचा प्रतिनिधी मिकी घई आत्ता आपल्याबरोबर आहे. मिकी, काय वातावरण आहे पुण्यामध्ये आणि तू सध्या पुण्यात कुठेस? तर भारताने 48 षटकांमध्ये 3 बाद 119 धावांचं आव्हान दिलेलं होतं पाकिस्तानला. आणि आपण ही पुण्यातली लाईव्ह दृश्य आता बघू शकत आहोत. काही तांत्रिक अडचणींमुळे आपण मिकीपर्यंत पोहोचू शकत नाही आहोत. मात्र सर्वत्र भारतभरामध्ये सध्या विजय साजरा केला जातोय. विजयी जल्लोष आहे सध्या भारतभरामध्ये. पाकिस्तान विरुद्धची मॅच जिंकावी यासाठी सगळ्यांनीच देव पाण्यात ठेवलेले होते. किंबहुना आपण जिंकणारच आहोत असा विश्वास देखील सर्वत्र व्यक्त केला जात होता आणि तोच विश्वास सार्थ केलेला आहे टीम इंडियाने. युवराज सिंग मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. युवराजची फलंदाजी आज खरंच अचंबित करणारी होती. तो मैदानावर आला आणि त्याने ज्या पद्धतीने कमाल परफॉर्मन्स दिलेला आहे, त्यानंतर त्यालाच मॅन ऑफ द मॅच मिळणार असा देखील सगळीकडे आता अंदाज व्यक्त केला जात होता. आणि त्यानंतर युवराज सिंगला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलेला आहे. विजय साळवी आमचे स्पोर्ट्स प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत. विजय, सर्वत्र आनंद आणि जल्लोष साजरा केला जातोय भारतभरामध्ये. प्राजक्ता, नक्कीच मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, प्रत्येक शहरात मध्यरात्र आता उलटून जायला आली आहे. पण आता दिवसासारखी गर्दी आहे प्रत्येक रस्त्यावर आणि त्याची दृश्य आपण बघतोय. हे जे दृश्य आहे हे नागपूरच्या मुख्य रस्त्यांवरचं आहे. आपण त्याच्या शेजारी बघतोय पुण्याचं दृश्य. कुठलंही शहर घे भारतातला, आज त्या प्रत्येक शहरात हीच स्थिती आपल्याला बघायला मिळेल. कारण भारताचा पाकिस्तानवर मिळवलेला विजय आणि तो देखील विश्वचषक असेल, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, प्रत्येक स्पर्धेत ज्याचं आयोजन ICCच्या वतीनं होतं, जागतिक पातळीवर होतं, त्या पातळीवरच्या स्पर्धेमधला, त्या पातळीवरच्या सामन्यांमधला पाकिस्तानवरच्या वर्चस्वाचा जो निकाल आहे तो भारतीय संघाने इथं बर्मिंगहॅमच्या लढाईतही कायम ठेवलेला आहे. त्यामुळे साहजिकच या विजयाचा आनंद
सामाजिक पातळीवर देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर साजरा होताना दिसतोय. कारण हा विजय केवळ कुठल्या एका संघावर नाही, तर ज्याला आपण कट्टर प्रतिस्पर्धी समजतो त्या पाकिस्तानवर मिळवलेला विजय आहे. त्यामुळे लोक जून महिन्यात देखील दिवाळी साजरी करताना आपल्याला भारतातल्या प्रत्येक रस्त्यावर दिसत आहेत. आणि नागपूर असेल, पुणे असेल, त्याला अपवाद ठरलेलं नाहीये. प्राजक्ता. विजय, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण पाहतोय ही दृश्य आहेत, रात्री 12 वाजत आलेले आहेत, मात्र तरी देखील रस्त्यावरती मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते. फटाके फोडले जात आहेत आणि लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत. भारताचे झेंडे लोकांच्या हातात आहेत आणि एकच आनंद आणि उत्साह आणि जल्लोष सर्वत्र आहे, तो म्हणजे पाकिस्तानवरती भारताने मिळवलेला हा विजय. 124 धावांनी हा दणदणीत विजय भारताने पाकिस्तानवरती मिळवलेला आहे. बर्मिंगहॅमच्या लढाईमध्ये टीम इंडिया विजयी झाली आहे.